इतकी छान मऊ ना लुसलुशीत उपीट झालेला आहे. उपमा झालेला, जरा घालायचं आणि फिरवायचं, जरा घालायचं आणि फिरवायचं. उद्या जाऊन करा ब्लड इन्व्हेस्टिगेशन. मग त्याच्यामध्ये काय परत उद्या रक्त चेकअप केले की त्याच्यामध्ये आणि काय येते काय माहिती. तरी माझंच आहे सोडा. आता त्यांना काय सांगायचं घरात. म्हणजे सिस्टर किती ओरडले मला. 2 सिस्टर होते माझे. हे बघून एवढं दाबून धरली होती ना माझं ते मग की त्याच्यामध्ये काहीतरी घाण वगैरे निघते. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्य आणि कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे ना? आणि मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचे 12:30 वाजता. 12:30 वाजलेले आहे. आणि आत्ता माझं सगळं काम झालेलं आहे. असंच पाय लंगरत सगळं काम केली मी. आता काय तर फक्त जेवण बनवायचं आहे. ते पण कुकर लावलेले आहे. भात आणि डाळ शिजून घेतलेली आहे. फक्त ना डाळला फोडणी द्यायला. मी नाश्त्याला ना साबुदाण्याची खिचडी केली होती. ते पण आत्ता जस्ट एक अर्धा तास 1 तास झाले फक्त खाऊन बघा. त्याबद्दल आता मी दुपारी काय जेवणार नाही. आणि गुडियाला ना सकाळी म्हणजे की वरण भात भरवली, ती थोडंसं खाल्ली तरी पण तिचं तब्येत अजून नरमच आहे. आत्ता ती परत डॉक्टरकडे जाणार आहे, पिडियाट्रिशियनकडे. आणि एकदा दाखवून येऊया. क्योंकि तिला ना तापच कमी व्हायला तयार नाही आहे. तिला ना 6-7 तासाने तापाचं औषध द्यायला लागलो तरी पण काय तिला कमी वाटते नाही आहे. मग म्हटलं की आज सॅटर्डे आहे, आज दाखवून येऊया. नाही तर परत उद्या परत संडे, उद्या परत सुट्टी पडणार. मग 2 दिवस असं जाणार. एकदा दाखवून आले की आपल्याला पण मनात मग शांती असते. मग डॉक्टर सांगितले काय नाही ताप येते तसं काय नाही, फक्त औषध द्या तुम्ही असं म्हटलं तरी पण खूप होते. नाहीतर आपण आपल्या डोक्यातनंच औषध घालत बसलो, काहीतरी झालं तर मग काय करणार. हा पाय घेऊन ना बनवायचं म्हणजे की एवढं कठीण आलेलं आहे ना, म्हणजे की खूपच आजारी आहे तरी पण तयारी करून सिस्टमॅटिक होऊनच बसायचं. तिचं रूल्स आहे बघा. हेअरबँड लाव, हे लाव, मी लक्को लाव म्हटलं की ऐकत नाही आहे. गुडिया बघा, गुडियाचं तोंड बघा जरा कसं झालेलं आहे. आणि तिला ना तापामुळे ना हे झालं, हे बघा. वरती कर. हे बघा ताप असं कर, असं सर होठ. हे बघा ते तापामुळे होठ पण तिचं ना ते स्क्रॅचेस पडतात बघा, तसं झालेलं आहे होठ. आणि आतमध्ये पण ना कर बाळ, दात. हे पण ना हे बघा इथं ना तिला आतमध्ये हे बघा इथं ना तिथं फोड उठलेलं आहे तापामुळे. ती सांगते मला त्रास हे होते, दुखतं इथं सोरी दोन्ही साईडला ड्राय होऊन. हिच्या तापामुळे रात्रभर जरा पण ही पण झोपली नाही, मी पण झोपली नाही, असं झालेलं आहे. सारखं ताप, चक्कर, परत बाथरूमला जायचं. गुडी हाय म्हण ना बाळ, हाय म्हण. नाही बोलणार, नाही मूड आहे. आमच्याकडे तरी आज ना पाऊस कमी आहे, म्हणजे की सकाळपासून तर ऊनच पडलेलं आहे. ते पण ऊन पडलं की भरपूरच पडतं, पाऊस आले की भरपूरच पाऊस होतं. आणि मला पण आज ना संध्याकाळी हॉस्पिटलला जायला पाहिजे. ड्रेसिंगला बोलवले आहे डॉक्टर. ते फर्स्ट ड्रेसिंग त्यांनीच करतात. एक ना अर्धा कांदा कापून घेते. कांदा पण एवढं महाग झालं आहे ना, त्याबद्दल मी प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त अर्धा कांदाच वापरते. भाजीमध्ये अर्धं, आमटीमध्ये अर्धं, पूर्ण एक वापरतच नाही आहे. लसूण आहे, कढीपत्ता पण घालते, हिंग घालते. हिंग बॉईल झाले की बस बंद करून टाकते मी. हाय, काय केलीस आज? कसं गेलं स्कॉलरशिप क्लास? बरं गेलं. काय काय शिकवले? इंग्लिश आणि मॅथ्स शिकवले. हो, तुमचे क्लास टीचरच? हो, आणि आमचे इंग्लिश टीचर. मग परत स्टडी दिले, होमवर्क दिले? हो दिले. समजलं सगळं? हो समजलं. टिफिन खाल्लीस की नाही? खाल्ली. आणि हे काय झालं ते तुझं क्राफ्टचं? क्राफ्ट कुठं गेलं? मी घेतलं आणि ते तिचे क्लासरूम मध्ये लावलं. दोन्ही पण? दोन्ही म्हणजे बुके प्रिन्सिपल मॅडमकडे नेलं वाटते सगळ्यांचे. हां आणि वॉल हँगिंग लावलं हां, क्लासरूम मध्ये. होय. आता ना गुडियाला पाठवली हॉस्पिटलला. एकदा दाखवून येऊ दे, नाही तर परत उद्या संडे पडलं की परत डॉक्टर मिळणार नाही. जास्तीत जास्त सगळं हॉस्पिटल बंद आहे ना. पाहुणे आहे रात्रीचं. आणि चला आता मी ना हॉस्पिटलला चालले आहे ड्रेसिंगला. बघूया डॉक्टर काय म्हणतात.
आणि गुडिया बघा परत म्हणते की असं तिला बरोबर झोप लागे नाही तरी पण जरा झोपते परत उठते, परत तिला ना परत ताप आला. आता तिचं डॉक्टरकडे गेली होती ना, तुम्हाला येऊन सांगते की तिला काय झालेलं आहे. चला मग आता पटकन मी हॉस्पिटलला जाऊन येते. आत्ताच आली बघा जस्ट हॉस्पिटलवरनं. बापरे, हॉस्पिटलमध्ये सिस्टर किती ओरडले मला. 2 सिस्टर होते माझे हे बघून. मला तरी आधीच माहीत होतं असं हे करणार, ओरडणार म्हणून. कारण की आता एवढं काम केलं, हे केले, ड्रेसिंग जरा ना भिजलं होतं ना ते. बापरे किती ओरडले. असं कसं तुम्ही करतं, लक्ष घेत नाही, ड्रेसिंग कसं ओरलं झालं हे 2 दिवसातच. असं तसं करून खूप ओरडलेस. डॉक्टर आले बघायला. ते पण जरा म्हटले याचं की ड्रेसिंग वगैरे भिजवायचं नाही, पिशवी घालून बाथरूमला वगैरे जायचं. आता त्यांना काय सांगायचं आता घरचं परिस्थिती. आता हो म्हटली. आता काय नाही, ड्रेसिंग वगैरे जर चांगलं आहे, लेकिन ते बोट ना बापरे एवढं. आता मी असं ड्रेसिंग करताना जरा हे केलं की मी बघते माझं बोट कसं झाले म्हणून. मग झोपवले होते, मग उठून बघितली तर बाई किती खराब दिसायला लागले बोट. काय तरी विचित्रच होऊन बसलेलं आहे बोट. कसं तरी वरती आहे, एक्स्ट्रीची खाल आहे, ही खाली आहे. खूपच काय मला बघूनच कसं तरी वाटले ते. हे बघून कसं तरी बोट झाले. परत म्हटले होते काय ड्रेसिंग वगैरे भिजू नका आणि थर्सडेला या स्टिच काढायला म्हटले. आणि ही बघा माझी गुडियाला काय ताप कमीच व्हायला तयार नाही, जरा पण मूड नाही, कायच खाल्ली नाही, फक्त वरण भात खाल्ली होती सकाळी. आता परत तिला ना 101 ताप आलेला आहे. आता परत औषध गाठली. आता आज पिडियाट्रिशियन बोलले की आज 1 दिवस बघूया, नाही आलं तर ना त्यांनी ना सगळं ब्लड इन्व्हेस्टिगेशन सांगितलेलं आहे. उद्या जाऊन करा ब्लड इन्व्हेस्टिगेशन. मग त्याच्यामध्ये काय आहे रिपोर्ट बघून काय येते ना त्याच्यावर बघूया मध्ये की मेडिसिन वगैरे चेंज करायचं आहे का. कारण की आता तिला सध्या तरी मेडिसिन ना ते लूज मोशनचा अँटीबायोटिक चालू आहे. मग उद्या बघूया ते काय करायचं म्हटले. मला आता माझं जरा मग हिचं मला खूप टेन्शन झालं की 3 दिवस झाले कंटिन्यू ताप कमी व्हायला तयार नाही. परत तसंच बांधले. मला वाटलं की त्यांनी जरा काहीतरी कमी बांधले की काहीतरी छोटंसं काहीतरी हे एवढं बांधलं, तरी पण ते तेवढंच मोठं बांधलेलं आहे. तर मी किती ओरडले ग बाई. चूक तरी माझंच आहे सोडा. आता त्यांना काय सांगायचं, घरचं कोणच नाही करायला तर आपण तर उठून करायलाच पाहिजे म्हणून. हो म्हटले माझ्याकडनंच हे झालं तर मी नाही हे करायचं. आत्ता नाही भिजवत. आता तरी मला स्ट्रिक्टली ते सांगितलेलं आहे की जरा पण भिजवायचं नाही म्हणून. आता 2 दिवसात भिजवलं. आता अजून किती, आज सॅटर्डे संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे, अजून 6 दिवस काढायला पाहिजे. काय होते त्रास सांग जरा, सांग ना प्लीज. ताप येते आणि काय होते, काय खायला पाहिजे तुला, काय पण नको, कशाला बाळ वाटत खायचं. बघितलं तुम्ही किती मोबाईल कॅमेरा पुढे आलं तर ना किती बडबड करणारी मुली आलेली आहे ना. तेव्हापासून कसं आहे माझे, ही आजारी पडलं तर मी पण तेव्हाच आजारी पडते, मी आजारी पडली तर माझ्याबरोबर ही पण आजारी पडते. असं ना आमचं हेच होऊन टाकलेलं आहे बघा. आणि ह्यावेळी पण मी कधी विचार पण केले नव्हते माझं असं पायाचं, तर मी तर आजारी नव्हती सोडा, फक्त पायाचं असं झालं म्हणून. लेकिन मला हे नव्हतं की परत ही माझ्याबरोबर हिला परत काहीतरी होईल म्हणून. लेकिन ते झालंच बघा. बरोबर 3.5 वर्ष झाले आमचं दोघांचं असं नेहमी चालूच म्हणजे की असं मला काहीतरी झालं की ताबडतोब हिला पण काहीतरी होतंच, हिला काहीतरी झालं हिचं बघत मला पण काहीतरी होतंच. आणि बरोबर आता बघा हे पायाचं झालं, हिचं अचानक काय हे झालं काय माहीत बाई, हे ताप लूज मोशन वगैरे कायच समजलं नाही बघा मला. आता कसं करायचं, हिचं करायचं माझं करायचं. आता परत उद्या रक्त चेकअप केले की त्याच्यामध्ये आणि काय येते काय माहीत. आता ना मी पेजेचं तांदूळ भिजून गेलेले आहे. आता मी कुकरमध्ये लावते, बघूया थोडंसं पेज खाते काय गुडिया. पेज एवढं दाबून धरली होती ना माझं ते, मग की त्याच्यामध्ये काहीतरी घाण वगैरे निघतं का असं एकदम असं 1 मिनिट तर असं धरली होती ते बोट. खूप म्हणजे खूप दुखलं. ते काय म्हणतात जास्त चालू नका, जास्त थांबू नका, कामा करू नका, बाथरूममध्ये जास्त त्यांची येलं की पिशवी बांधून जायचं, जरा पण असं त्याला पाणी टच व्हायचं नाही. त्यांचं पण बरोबर आहे. आता बघूया. आता मला तरी काम तरी काय ते सुटणार नाही, करायला तरी पाहिजे. आता काय करते, 1-2-3 पिशवी बांधून घेते, 2-3 पिशवी बांधून मग काम करते. मग काय करणार मग. हे बघा इथं ना ही करून ठेवलेली आहे ना, गुडियाला ना पेस्ट केलेली आहे मी, थोडंसं तिकडं ना थंड व्हायला ठेवलेली आहे.
उपीट बनवून घेते. उपीट म्हणा नाहीतर उपमा बना, ते पण कसं मी मऊ लुसलुशीत मध्ये की कसं मी सॉफ्ट बनवते मी तुम्हाला दाखवून देते, म्हणजे मी कसं बनवते. आणि असं बोललं तर मी 2 दिवस झाले उपीटच खायला लागले. माझ्या ह्याच्या हे दुखीमुळे आणि मला ह्याच्यामुळे ना काय की उपीटचंच क्रेविंग व्हायला लागले, सारखं खाऊ दे म्हणे. आणि कसं ते शॉर्टकट असते ना, ते पटकन बनतं, काय त्याच्यामध्ये झंझट नाही करायचं, काय नाही. आत्ता मला करायचं होतं भाजी भाकरी, लेकिन आत्ता वाजलेले 8:45 वाजता काही जमणार नाही. चला आता बनवूया मऊ लुसलुशीत मिरची आणि अर्धा कांदा घेतलेली आहे. आणि हे बघा, हे 1 वाटी रवा आहे. हे वाटी आहे ना, ह्याच्याप्रमाणे 1 वाटी रवा आहे. आणि इथं ना मी हे 1 वाटी रवा आहे ना, ह्याच्याप्रमाणे 3 वाटी गरम पाणी केलेली आहे बघा मी. चला आता तेल घालून घेते. 2 चमचे तेल घातली. एवढं ना उडीद डाळ घालते, चना डाळ घालते. घालूया कांदा, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे घालू शकतो, काजू घालू शकतो. मी फक्त सिंपल करायला लागले, मला ते सगळं गायच नको म्हणून. तर ह्याच्यातनं मी मीठ घालून घेते थोडंसं, आणि नंतर परत थोडंसं मीठ घालते, ओतून घेते. ना मी आधीच भाजून ठेवलेली आहे हा चांगलं. अजून जरासं मीठ घालून, थोडंसं कोथिंबीर घालून घेते. तर ना ह्याच्यात रवा घालून घेते. ते रवा घालायच्या आधी ना मी ना गॅसचा फ्लेम ना स्लो करते. जरा जरा घालायचं आणि फिरवायचं, जरा जरा घालायचं आणि फिरवायचं. ना 1 चमच्यानं तूप घालते, 1 चमच्यानं तूप घालते. याच्यात जरा मिक्स करून घेते. प्लेट झाकून ठेवून ना 1 मिनिट सोडते, मग नंतर बंद करते. हा झालेलं आहे बघा, हे बघा, हे बघा किती छान झालेलं आहे बघा, दिसते ना. चला आता ह्याच्या प्लेटिंग करते मी. माझ्याकडे ना एवढंच छोटे, ह्याच्यापेक्षा मोठं वाटी नाही आहे, नाहीतर आहे ते खूपच मोठं बाऊल आहे. हे बघा किती छान मऊ ना लुसलुशीत उपीट झालेलं आहे, उपमा झालेला आहे. ह्याच्यावर मी एक काजू ठेवली होती असंच प्लेटिंगला डेकोरेशनसाठी. आता ती गुडिया काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा, हे बघा, मस्तच झालेलं आहे. काय जास्त ऑइल नाही, काय नाही, खूपच टेस्ट, खूपच चांगलं झालेलं आहे, खूपच सॉफ्ट झालेलं आहे बघा. 9 वाजायला आलेलं रात्रीचं. चला मग आता गुडियाला मी पेज भरवते, तिला पण व्हिडिओ ना मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. Bye bye, good night, take care, see you.